हाय गाईज, आज बनवतो आपण आंब्याचं सासम. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. त्यासाठी इथे आपण आधी घेतलेत आंबे. हे आंबे घेतलेत 5 रायवळचे आंबे आहेत पडीचे, पण हे गोड पण नाही आणि आंबट पण नाहीत असे आहेत. आणि त्यासाठी साहित्य मिरची पावडर घेतले पाव चमचा, एक मिरची घेतले, 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलीत, हे 20-25 मेथी दाणे घेतलेत आणि 3 ते 4 चमचे गूळ घेतलेला आहे. आता आपण पहिले आंबे फोडून घेऊया. नाही, हा खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं आहे आणि तो बारीक करून घेतलेला आहे. कढीचे ना फुटलं आहे. इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण त्यात काय टाकतो ते बघूया. मिरची ही बघ कट करून घेऊया. मिरची कट करून घेते. इथे तेल टाकते आपण. तेल जास्त नाही लागणार, थोडंसंच टाकायचं. पण त्यात टाकते मोहरी. तिथे मोहरी टाकून घेतलेली आहे. आता तडतड त्याच्यात आपण टाकणार आहोत मिरची. त्यानंतर कढीपत्ता, मग आपण मेथीचे दाणे, फोडणीचा वास छान सुटले आपला. आता आपण त्यात टाकणार आहोत आंबे. इथे आंबे टाकलेले आहेत आपण टाकूया आता त्यात मिरची पावडर पाव चमचे. त्यानंतर आपण टाकणार आहोत गूळ.
खोबरं टाकतो. तुम्ही हळद पण टाकू शकता. कमी गॅस आहे तो वाढवूया जरा. आता आपण पाणी घालूया. त्याचं पाणी घातलेलं आपण. असं लागते. त्यात आपण टाकतो आता चवीनुसार मीठ. जास्त नाही टाकायचं आपल्याला, थोडंसंच टाकायचं. आपण गोड झाले का बघूया. मीठ असं बघायचं आपल्याला. आंबट गोड बनवायचं आहे ना, मग टेस्ट करायचं आपल्याला ह्याच्यात गूळ पाहिजे का नाही. आता ह्याच्यात गुळाची गरज व्यवस्थित झाले. आता हे उकळून घेऊया आपण. इथे आता आपण त्याला 5-6 मिनटं उकळून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. बाट्याचा रस पण छान उतरला. आता टेस्ट पण करूया. एकदम मस्तच भारीच झाले. ते इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. त्यात आपण ही कशासोबत खाणार आहोत. ही भातासोबत पण खाऊ शकता तुम्ही, चपाती बरोबर खाऊ शकता. आम्ही खातो. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसं तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.